झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठवाडा दुष्काळात होरपळून निघत असताना शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे। याचीच गरज ओळखून सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले। राज्याचे कृषी आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। त्याचबरोबर 20 कोटींच्या पाणलोट विकास कार्यक्रमाचंही यावेळी उद्घाटन करण्यात आलं। सत्तार यांनी यावेळी भव्य शेतकरी मेळावाही घेतला। लोकांच्या अनेक ज्या त्यांना वेदना आहे, ज्या बिमारी आहे, जे काही उपचारासाठी पैसे पाहिजे, गरीब शेतकऱ्याकडे शेतमजुराकडे राहत नाही, त्यांना कुठेतरी न्याय मिळावा, त्यांचा सर्व डायग्नोस व्हावा, या निमित्ताने आम्ही 15,000 पेशंटची तपासणी करतो। वर्षभरामध्ये आम्ही 500 सामायिक विवाह करण्याचा संकल्प असतो आमचा। गरीब माणसाच्या कुठेतरी शेतीवर कर्ज घ्यायचा, शेती विकायची आणि लग्न करण्याच्या ऐवजी सर्व सामायिक विवाह केला सर्व धर्माचा, तर निश्चित त्याचा फायदा त्या सामान्य माणसाला मिळतो आणि त्याच्यामुळे मला लोकप्रतिनिधी म्हणून मला समाधान वाटतं। शेतकरी प्रयत्नवादी आहे, परंतु संकट मोठं आहे, त्यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला आपल्याला आधार द्यावा लागेल। बँकांचं कर्ज आहे, घेतलेल्या कर्जाची परतफेड नाही, यंदा उत्पादन कमी झालेलं आहे। मी पाहिलं कापसाचं उत्पादन कमी झालंय आणि रबी हंगामाच्या जवळजवळ 70% पेरण्या झाल्या, क्षेत्र कमी झालंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।